बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बीडमधनं मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। सीआयडीकडनं आता वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी झाल्याची माहिती मिळते। सोबतच वाल्मिक कराडच्या सुरक्षा रक्षकासह काही इतर व्यक्तींचीही सीआयडीच्या पथकाकडनं चौकशी करण्यात आली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या मागावरती सीआयडी आहे का याची चर्चा आता रंगू लागली आहे। बीड पोलीस स्थानकात ही चौकशी करण्यात आली। दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना सुद्धा लातूरमधनं चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्थानकात आणण्यात आलं। म्हणजे राजेश्वर चव्हाण आणले आता सध्या तुम्ही राजेश्वर चव्हाणांची काय चौकशी वगैरे सांगत वाल्मिक कराडांच्या पत्नीला सोडलं आता चौकशी तर अधिकाऱ्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाहीये, परंतु वाल्मिक कराडची पत्नी आणि राजेश्वर चव्हाण या दोघांची चौकशी झाल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुरेश। प्रकरणाच्या संदर्भात 3 गुन्हे दाखल झालेले होते, त्यापैकी खंडणीचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली यांना देखील 2 तासापासून चौकशी त्यांची करण्यात आली। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे जिल्हा प्रमुख आहेत राजेश्वर चव्हाण यांची देखील खंडणीच्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे। मात्र आपण जर बघितलं यामध्ये नंदा तर हे 3ही जे गुन्हे सीआयडीकडे वर्ग करण्यात आले, त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो पहिला गुन्हा आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा, त्यानंतर हत्येचा गुन्हा आणि हा खंडणीचा गुन्हा, या तिन्हीचा तपास सुरू आहे। आणि तिन्हीच्या तपासाच्या अनुषंगाने सीआयडी या प्रकरणाशी जेवढे कनेक्ट आहेत त्या सगळे धागेदोरे शोधण्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी बोलवते। जवळपास 2 तास वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली, त्याचबरोबर राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी करण्यात आली आणि वाल्मिक कराड यांचे जे 2 अंगरक्षक म्हणून होते त्यांची देखील चौकशी करण्यात आली। त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता सीआयडीचे जे पोलीस अधिकारी तपासी अधिकारी आहेत SP सचिन पाटील यांना देखील आम्ही या संदर्भात विचारायचा प्रयत्न केला, मात्र आम्ही सध्या तपास पूर्ण होईपर्यंत कुठल्याही कमेंट यावरती करणार नाही अशा पद्धतीने देखील त्यांनी सांगितलं। मात्र कुठेतरी आता या सर्वच प्रकरणांना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते। उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आज झालेला तपास किंवा चौकशी महत्त्वाची म्हणावी लागेल। धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल। तर 3 महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं। राजेश्वर चव्हाण जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची चौकशी झाली आणि सोबतच वाल्मिक कराडचा सुरक्षा रक्षक याची चौकशी सीआयडीकडनं झाल्याची माहिती मिळते। या बातमीसोबत